मुख्य आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत आणि बुद्धिस्ट सेमिनरीचे संचालक पूज्य भदंत धम्मसारथी यांना विनंती करतो की आपण अध्यक्षीय मार्गदर्शन करावं अशी मी आपणास विनंती करतो. ज्यांनी मनाचा शोध लावला, वेदना, संध्या, संखार आणि वियान अशा प्रकारचं वर्गीकरण ज्यांनी प्रथमतः केले इतिहासामध्ये, असे महाकारुणिक तथागत बुद्ध. चक्रवर्ती सम्राट अशोक ज्यांनी कलिंग युद्धानंतर जे दृश्य पाहिलं, त्या दृश्यामुळे त्यांच्या मनामध्ये परिवर्तन झालं आणि त्यांनी जे राज्य केलं ते राज्य म्हणजे बहुजन हिताय बहुजन सुखाय, लोकानुकंपाय आत्ता हिताय आत्ताय सुखाय, हे जे बुद्धाचं घोषवाक्य होतं त्याप्रमाणे प्रथमतः सम्राट अशोकाने राज्य केलं. आणि म्हणूनच सर्व सम्राटामध्ये सम्राट अशोकाचं नाव हे पूर्ण जगामध्ये मान सन्मानाने घेतल्या जाते. त्याचप्रमाणे भारताने सुद्धा त्यांचे चिन्ह, काही सिंबॉल भारताने स्वीकारले आहेत. असे चक्रवर्ती धम्मा अशोक, ज्यांना 2004 मध्ये सिंबॉल ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञानाचं प्रतीक हा अतिशय महत्त्वाचा मानसन्मान मिळालेला आहे, की जो पूर्ण जगातील जे विद्वान लोक आहेत त्या विद्वान लोकांमध्ये 250 वर्षाच्या इतिहासामध्ये जे काही विद्यार्थी चांगले घडून गेले त्या विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे प्रथम आलं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना जगामध्ये सिंबॉल ऑफ नॉलेज, ज्ञानाचं प्रतीक म्हणून सन्मान मिळालेला आहे. त्यानंतर अनेक बौद्ध राष्ट्रांनी, बौद्ध देशांनी बाबासाहेब आंबेडकरांना बोधिसत्व म्हणजे बुद्धाच्या नेक्स्ट टू अशी बोधिसत्वाची पदवी रंगूनमध्ये, त्यानंतर अनेक देशांनी त्यांना बोधिसत्वाचं मानसन्मान दिलेलं आहे. त्याचप्रमाणे या देशाचं ज्यांनी राज्यघटना लिहिली, या देशाची ही राज्यघटना लिहिणं साधी गोष्ट नव्हती, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी जो त्यांच्या मनामध्ये जो त्यांचा भाव होता, आंतरिक भाव होता, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, न्याय, हा जो त्यांचा आंतरिक भाव होता, जो बुद्धा धम्मामधून त्यांच्यापर्यंत पोहोचला, त्या आंतरिक भावामुळे जे या देशाचं राज्यघटना लिहिली त्यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसून येते. आणि हे जे मॉरल व्हॅल्यूज म्हणतात, नैतिक मूल्य, हे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. त्याला बाबासाहेब आंबेडकरांचा जी विद्वत्ता एवढी प्रखर होती की ते एखादे प्रश्न संसदेमध्ये ठेवत होते तर त्याचं उत्तरसुद्धा कोण त्याच्यावर रिॲक्ट होईल, कोण त्याच्यावर प्रतिप्रश्न विचारेल आणि आपण त्याला कशा प्रकारचं उत्तर देऊ, ही सगळी बाबासाहेब आंबेडकरांची तयारी असायची. आणि अशा प्रकारे या देशामध्ये एक सर्व जगातील श्रेष्ठ असे राज्यघटना आपल्याला दिलेली आहे, ज्यामुळे हा देश अनेक धर्माने, अनेक भाषांनी, अनेक जातीने विखुरलेला आहे. अनेक भेद आहेत याच्यामध्ये, विभिन्न भेद आहेत, परंतु सगळे विभिन्नता असताना हा जो देश चालतो एकतावर, ती एकता निर्माण करण्यासाठी
सर्वात मोठं योगदान जर असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान, आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना मी अभिवादन करतो. बाबासाहेबाला घडवणारी आमची सर्वांची आई रमाईनी जो संसार चालवला, जो परिवार चालवला, गरीब असली तरी, फाटले लुगडे असले तरी, पोटभर अन्न मिळत नसलं तरी, आजाराने मुलं मरत आहेत, अशा परिस्थितीमध्ये आमच्या सर्वांच्या आई रमाईने कधी बाबासाहेब आंबेडकरांना पत्र लिहिलं नाही की आम्ही अडचणीत आहोत, आम्हाला जेवायला मिळत नाही आहे, अन्न मिळत नाही आहे, आजाराला पैसे मिळत नाही आहे, कपडे घ्यायला, लुगडे घ्यायला पैसे मिळत नाही आहे. स्वतः ती गोऱ्या थापून विकायची आणि थोड्याफार पैशामध्ये संसार चालवायची. जर रमाईने एवढं समर्पण केलं नसतं, एवढा त्याग केला नसता, तर कदाचित बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणामध्ये अडचण निर्माण झाली असती आणि कदाचित बाबासाहेब आंबेडकरांनी ना शिक्षणही पूर्ण करता आलं नसतं, ते आपल्या परिवारामध्येच गुरफटून राहिले असते. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे खंबीरपणे सावलीप्रमाणे उभी राहणारी, समर्पणाचं एक प्रतीक, डिओशन ज्याला म्हणतात, त्या डिओशनाचं प्रतीक आमची सर्वांची आई रमाईला मी अभिवादन करतो. माझे गुरु भदंत आर्य नागार्जुन सुरेश साई, ज्यांनी बुद्ध धर्मामध्ये एक नवीन दिशा दिली. बुद्ध धर्म हा विहारापुरता मर्यादित होता, बुद्ध धर्म हा कर्मकांडाच्या मर्यादित होता, बुद्ध धर्म हा वंदनेपुरता मर्यादित होता. परंतु बुद्ध धर्मामध्ये आंदोलन करता येते, क्रांती करता येते, आणि ती क्रांती बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने क्रांती करता येते. जय भीमचा नारा देऊन क्रांती करता येते. अशा प्रकारचं एक नवीन विचारधारा विश्वाला, भारतालाच नव्हे तर विश्वाला देणारे भदंत आर्य नागार्जुन सुरेश साई, आज त्यांच्या नावावर जपानमध्ये जय भीम नावाचा पिक्चर निघतो आहे, त्यांच्या नावाने डॉक्युमेंटरी निघते आहे. त्यांच्यामुळे जपानमध्ये अनेक बाबासाहेब आंबेडकरांचे स्टॅच्यू निघत आहेत. असे माझे गुरु भदंत आर्य नागार्जुन सुरेश साई. आणि त्यांनी मध्ये सेमिनरीबद्दल त्यांचा विचार जर आपण जाणून घेतला तर हळूहळू माझ्यावर त्यांचा विश्वास निर्माण होत आहे. भंते सुरेश साईच्या जीवनामध्ये अनेक लोक आले, माझ्यापेक्षाही विद्वान लोक आले, माझ्यापेक्षाही श्रेष्ठ भिक्षू आले, परंतु भंते सुरेशाचा विश्वास हा कोणावरही लवकर बसत नाही. परंतु माझ्या कार्यामुळे मी जे काम करत आहे ते पाहतात, प्रत्यक्ष येऊन पाहतात, 15 दिवसातून एकदा विजिट देतात. आणि विजिट देताना, भेट देताना कोणत्या प्रकारची सूचना न देता की मी येत आहो, कोणत्याही वेळेस केव्हाही ते सरळ त्यांची गाडी इथं सेमिनरीच्या समोर येऊन उभी राहते. हे एक सुपरविजनचं एक तंत्र आहे, ज्याला पर्यवेक्षण म्हणतात. सुपरविजन ते एक तंत्र आहे की सरप्राईज विजिट देऊन आपण त्यांना बघायचं की कोणत्या स्थितीमध्ये ते आहेत. अशा प्रकारचं त्यांनी 3 वर्ष माझ्यावर नजर ठेवून मला तपासण्याचं काम केलं.
आणि जेव्हा त्यांना वाटलं की नाही भंते धम्मसारथी हे बुद्धिस्ट सेमिनरी एकदम व्यवस्थित चालवत आहेत, माझ्या आधाराविना भंते धम्मसारथी बुद्धिस्ट सेमिनरी चालवू शकतात, माझी कोणतीही मदत न घेता धम्मसारथी बुद्धिस्ट सेमिनरी चालवू शकतात, कार्यक्रम राबवू शकतात, एवढं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे, एवढे सक्षम भंते धम्मसारथी आहेत, असा त्यांचा विश्वास पटल्यामुळे त्यांनी जपानवरून 5 जर्नलिस्ट घेऊन आले ते बुद्धिस्ट सेमिनरीला. त्यांच्याकडे जपानचे बरेचदा लोक येतात, पण मी त्यांना 2-3दा विनंती केली की जपानच्या लोकांना भंतेजी हे सेमिनरी दाखवा. पण त्यांनी तपासण्याची प्रक्रिया त्यांची सुरू होती आणि कदाचित त्यांचा विश्वास माझ्यावर बसल्यामुळे त्यांनी जपानचे लोक बोलावले आणि या ठिकाणी डायरेक्ट 4 तास माझी इंटरव्ह्यू घेतली आणि ती लाईव्ह इथून जपानपर्यंत पोहोचत होती. जपानचे लोक ते पाहत होते. तेव्हा मला वाटलं की भंतेजीचा आता विश्वास आपल्यावर बसलेला आहे आणि ती आज बुद्धिस्ट सेमिनरीची कुठं ना कुठं तरी जपानमध्ये नोंद घेण्याची त्यांची तयारी आहे. त्यानंतर 2 दिवसापूर्वी आले आणि त्यांनी म्हटलं की तू जो उनके जवाब के आंसर दिया, जवाब दिया तूने, जो क्वेश्चन राइज किए उन्होंने, जो प्रश्न पूछे थे, उसका तूने जो जवाब दिया, 4 घंटे तेरी इंटरव्यू हो गई, तो इंटरव्यू में पास हो गया है और जापान के लोग आपकी डिमांड कर रहे हैं कि भंते धम्मसारथी को जापान में भेजो. ही माझ्यासाठी सर्वात मोठी पावती आहे. मी आजपर्यंत तेच माझं ध्येय होतं की हा मनुष्य निस्वार्थी भावनेने भारतामध्ये काम करत आहे. एक जपानचा व्यक्ती, त्याने जपानचा धर्म आणला नाही इथं. विशेष तुम्ही थायलंडचा व्यक्ती बोलवा तो थायलंडचा धर्म घेऊन येतो, श्रीलंकेचा व्यक्ती बोलवा तो श्रीलंकेची पूजा अर्चा कर्मकांड घेऊन येतो. प्रत्येक देशाचा व्यक्ती किंवा प्रत्येक देशाचा भिक्षू या भारतामध्ये येतो तर आपल्यासोबत कर्मकांड घेऊन येतो. त्यांचं दुसरं काहीच उद्देश शिकवण्याचा नसते. अशी पूजा केली पाहिजे, अशी वंदना केली पाहिजे, अशा गाथा म्हटल्या पाहिजे, असं बसलं पाहिजे. जे भौतिकता आहे त्या भौतिकतेवर त्यांचा जास्त भर असते. परंतु माणसाचं मन बदललं पाहिजे, मनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे हा उद्देश नाही. कारण त्या देशामध्ये जे बौद्ध राष्ट्र आहे त्यांची परिस्थिती चांगली आहे. त्यांना त्या परिस्थितीनुसार जे काही ते काम करतात ते योग्य आहे त्यांच्या परिस्थितीनुसार. परंतु भारताची परिस्थिती एकदम सगळ्या जगापेक्षा वेगळी आहे. हे तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला धम्म दिलेला आहे, बाबासाहेबांनी धर्म नाही दिला. बाबासाहेबांनी ग्रंथ लिहिताना द बुद्धा अँड हिज धम्मा, धम्म शब्द वापरलेला आहे. त्यांना रिलिजन या शब्दाच्या तेवढी आवड नव्हती. रिलिजन म्हणजे त्यांना वाटलं की जिथं धर्म असतो तिथं कर्मकांड असतात, अलौकिक चमत्कारिक शक्ती असतात, बऱ्याचशा अंधश्रद्धा असतात. म्हणून त्यांना बुद्धाचे विचार हे कर्मकांडामधून बाहेर काढायचे होते आणि त्यांना वास्तविक, ज्याला रिअल ट्रूथ म्हणतात, वास्तविक सत्य, त्याच्यावर बुद्धाचे विचार स्थापित करायचे होते. म्हणून बुद्ध धर्मामध्ये, रिलिजनमध्ये, ज्या त्रिपिटकामध्ये ज्या बाबासाहेबांना ज्या गोष्टी आवडल्या नाही, साधारणतः कर्मकांड जे बुद्धायन धम्मामध्ये अधम्म प्रकरण आहे ते अधम्म प्रकरण आपण वाचा.
त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की कर्मकांड, दैव, चमत्कार, अलौकिक या गोष्टी बाबासाहेबाला आवडत नाही, म्हणून या सगळ्या गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या धर्मामध्ये आहे, बुद्ध धर्मामध्ये आहे ज्या गोष्टी, त्यांनी प्रामुख्याने की हा धर्म असतील, कदाचित तुम्ही धर्माच्या माध्यमाने त्या चमत्कारिक अलौकिक गोष्टी तुम्ही सांगा, परंतु मी त्याला धम्म मानणार नाही, म्हणून त्यांनी त्या प्रकरणाचं नाव दिलं इट इज नॉट धम्म. इंग्रजीमध्ये त्यांनी लिहिलं की इट इज नॉट धम्म, म्हणजे हा धम्म मी मानू शकत नाही. धर्माच्या परिकल्पनामध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी राबवू शकता. आणि हा मुख्य प्रश्न आहे की माझे आदर्श आहे, माझे गुरुच आहे राहुल तेलंग सर आणि आशिष फुलझेले, हे माझं बळ आहे, माझी एक शक्ती आहे. सरांनी सांगितलं की समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्याय हा बुद्ध धर्माचा गाभा आहे, धर्माचा नाही. जेव्हा मी प्रत्येक विहारामध्ये राहिलो, बऱ्याच आता मला 15-20 वर्ष होतात, मी आजपर्यंत विहारामध्येच राहिलो. माझी पण कृती आता जे विहारामध्ये असते तशीच माझी पण कृती होती की सकाळी वंदना घेणे, संध्याकाळी वंदना घेणे, हीच कृती राहिली. परंतु मी प्रत्येक वेळी वंदनानंतर प्रबोधन घेतच होतो आणि मुलांच्या शिक्षणासाठी पहिला व्यक्ती असेल मी. जेव्हा चंद्रमण नगरच्या पहिल्या विहारामध्ये मी आलो, 2 खोल्या होत्या लहान लहान, एका खोलीमध्ये फक्त एक बेड पडत होतं आणि थोडीशी जागा होती. तरी पण मी मुलांना घेऊन रात्रंदिवस मुलांना घेऊन त्यांना अभ्यास करायला लावत होतो, त्यांची अभ्यासाची व्यवस्था. आणि मुलांनी शिकून मोठं व्हावं म्हणून मी स्वतः जागून रात्री 4-4 वाजेपर्यंत जागून त्यांना अभ्यास करायला लावत होतो. आणि माझ्या याच्यामध्ये जे तालिमीमध्ये जे मुलं तयार झाले ते आज प्रत्येक मुलं नोकरीवर आहेत, मोठ्या नोकरीवर आहेत. काही मुली जपानमध्ये आहेत, काही मुली अमेरिकामध्ये आहेत, काही मुलं मंत्रालयामध्ये आहेत. कारण मला अभ्यास करणे, अभ्यास घेणे आणि समाजाला घडवणे हा माझा एक प्रमुख कार्य होतं. आणि त्यासाठी मी फक्त 2-3 महिन्यासाठी 2 वर्षावास गिट्टेखतांच्या विहारामध्ये केला. त्यामध्ये सुद्धा अभ्यासिका होती, मुलं अभ्यास करायला येत होते. त्या विहारामध्ये माझ्या विहाराला, भिक्षू निवासाला कधीच कुलूप राहिलेलं नाही, ताला राहिलेला नाही, कधीच लावलं नाही मी. आणि मुलांना एका डब्यामध्ये पैसे ठेवायचा आणि मी समजा हजर नसलो त्यातून पैसे घ्या, तुम्हाला चहा बनवायचा आहे, नाश्ता बनवायचा आहे, जे काही पाहिजे आहे, मला मिळालेले दान हे तुमचं आहे, तुमच्यासाठी आहे, समाजासाठी आहे. आणि त्यामुळे मुलं रात्री सुद्धा आम्ही काहीतरी बनवून खायचा, कधी कच्चा चिवडा बनवून खायचा. परंतु मुलांना सोबत घेऊन आजही गिट्टेखतांची मुलं म्हणतात, भंतेजी तुम्ही एकतरी विजिट द्या, आठवड्यातून 1 दिवस तरी आमच्या विहारामध्ये या. अशा प्रकारची जे माझी मनोवृत्ती आहे, जे बाबासाहेबाला अपेक्षित होतं की सगळ्यात चांगले प्रकारचे लोक मिळणार नाही तुम्हाला, परंतु बाबासाहेब म्हणतात की द ट्रेनिंग ऑफ माइंड, मनाचं प्रशिक्षण, एक प्रवृत्तीचं प्रशिक्षण, ट्रेनिंग ऑफ डिस्पोजिशन, ट्रेनिंग ऑफ इन्स्टंक्ट, म्हणजे प्रवृत्तीचं प्रशिक्षण आणि स्वभावाचं प्रशिक्षण, हे मेंटल प्रशिक्षण, मानसिक प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. ज्यामुळे माणसाच्या अकुशल प्रवृत्तीमधून मनुष्य हे कुशल प्रवृत्तीकडे येतो, अकुशल प्रवृत्तीमधून कुशल प्रवृत्तीमध्ये येत असतो. अशा प्रकारचं प्रशिक्षण
हे आवश्यक आहे. ही प्रशिक्षणाची शेवटची स्टेज आहे. पहिली स्टेज आहे प्रबोधन करणे, दुसरी स्टेज आहे एज्युकेशन ऑफ धम्मा, फळ्यावर धम्म शिकवणे. धम्म शिकवताना दोन गोष्टी शिकवणे, एक वाईट काय आहे आणि वाईट असेल तर ते कसं आपल्याला सोडून जाता येईल, आणि चांगल्या गोष्टी कोणत्या आहे त्या आपल्याला कसं आपल्या व्यवहारामध्ये उतरवता येईल याचं विश्लेषण करून फळ्यावर शिकवणे, त्याला म्हणतात की एज्युकेशन, धम्मा एज्युकेशन हे आवश्यक आहे. आणि तिसरी स्टेज आहे धम्माची की चित्ताचं परिवर्तन, मनाचं परिवर्तन, अकुशल प्रवृत्तीमधून माणसाला कुशल प्रवृत्तीमध्ये आणणे. त्यासाठी जे आपण फळ्यावर शिकवतो त्यापेक्षा उत्तम पद्धती कोणतीच नाही. त्या प्रवृत्तीमध्ये काय होते की जे लोक वर्गामध्ये धम्मवर्गामध्ये बसतात, आज इतक्या वर्षापासून 3 वर्षापासून आमच्या धम्मवर्गामध्ये येणाऱ्या सतत येणारे आमचे काही विद्यार्थी आहेत, ते खूप मेहनत करून काबाड कष्ट करून सुद्धा सेमिनरीमध्ये येतात. तर त्याचं एक सूत्र सांगितलं बाबासाहेब आंबेडकरांनी, ज्याला म्हणतात की राईट कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे सम्यक समाधी. सम्यक समाधीमध्ये जे मनाची एकाग्रता असते, प्रत्येक वेळी एकाग्रता असते असं नाही. आपण या ठिकाणी बसले आहात, मी प्रबोधन करत आहोत. प्रत्येक मनाची, प्रत्येक व्यक्तीच्या मनाची या ठिकाणी एकाग्रता असेल असं नाही. काही लोकांचं इथं उपस्थित असतील, मनामध्ये वेगळे विचार असतील, मनामध्ये दुसरे विचार असतील, परंतु जेव्हा धम्मवर्ग घेतो त्यावेळेस प्रत्येकाचं मन हे कॉन्सन्ट्रेशन झालेलं असते. आणि अशा कॉन्सन्ट्रेशन युक्त मनामध्ये जेव्हा एकाग्रता साधत असताना जे चित्त असते, त्या चित्तामध्ये जर तुम्ही धम्म शिकवला, ओरिजिनल धम्म शिकवला, तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की अकुशल विचार नष्ट होतील. बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे की माझा मुलगा असा करतो, माझा व्यक्ती असा करतो, माझा पती असा करतो. अकुशल चित्तामध्ये असतात भावना, अकुशल चित्त असते. तर त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आहे की अकुशल विचार असतील, चुकीचे विचार असतील, त्या चुकीच्या विचाराला टाळण्यासाठी दुसरं तिसरं कोणतंही साधन नाही. जे लोक समाधीकडे जातात, डोळे लावून बसतात, एकाग्र चित्त करतात, त्यामुळे त्यांना शांतता मिळते, त्यांना बरं वाटते, एखादी आजार दुरुस्त झाल्यासारखा वाटते. परंतु बाबासाहेब आंबेडकर म्हणतात इट इज द टेम्पररी सिच्युएशन, ही अस्थायी व्यवस्था आहे. तुम्ही जोपर्यंत त्या ठिकाणी बसता, जितके दिवस बसता, तिथपर्यंत तुम्हाला बरं वाटते, तोपर्यंत तुम्हाला वाटते की माझ्या मनातले विचार नष्ट झालेले असतात, जे चुकीचे विचार आहेत. परंतु बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ती टेम्पररी व्यवस्था आहे.